नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर सायली ही शुद्धीवर येणार आहे आणि सायली शुद्धीवर येता क्षणी सर्वांच्या समोर एक सत्य आणणार आहे, ते म्हणजे ती जिन्यातून कशी पडली होती. कारण कोणालाच माहिती नव्हतं. रात्रीचा 1 वाजलेला होता. अगदी कृष्ण जन्म झालेला असतो आणि त्यानंतर सगळेजण झोपायला गेलेले असतात. सायली पण प्रतिमाला तिच्या रूममध्ये झोपून येते आणि मग नंतर ती तिच्या रूमकडे चाललेली असते. आणि त्यावेळेस नक्की काय घडलेलं असतं, हे सगळं कुणामुळे घडलेलं असतं, हे फक्त आणि फक्त सायलीलाच माहिती असतं. आणि आता सायली शुद्धीवर येणार आहे आणि शुद्धीवर येता क्षणी सायली अर्जुनला सांगणार आहे की तिला जिन्यातून ढकलणारी ही दुसरी तिसरी व्यक्ती नसून ती प्रिया आहे आणि प्रियानेच तिला जिन्यातून ढकललेलं आहे. हे सत्य जेव्हा सायली अर्जुनला सांगणार आहे तेव्हा अर्जुन प्रियाला जेलमध्ये पाठवणार आहे, पोलिसांकडे पाठवणार आहे. कारण हा घातपात आहे. प्रियाने जाणून बुजून तिला ढकलून दिलेला आहे आणि ते सायलीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यामुळं अर्जुन जेव्हा हे पाऊल उचलणार आहे तेव्हा त्याला कोणीही थांबवणार नाही. अगदी रविराज, पूर्णाजी सर्वजण अर्जुनची साथ देणार आहेत. हे सगळं कसं होतं, आता सायली शुद्धीवर कशी येते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येतील. तर इकडे प्रियाने सायलीला जिन्यातून ढकलून दिलेलं असतं. सायली अक्षरशः जिन्यातून पडत असते, पण प्रियाने तिला सावरण्याचा प्रयत्न केलेला नसतो. तर ती पळून वरच्या रूममध्ये गेलेली असते आणि लपून बसलेली असते. आणि अचानक काहीतरी पडल्याचा आवाज येतो, म्हणून अर्जुन धावत बाहेर येतो आणि पाहतो तर सायली पडत असते. तो तिला वाचवण्यासाठी धावपळ करतो, पण सायली जी तोपर्यंत जिन्यावरून पूर्ण खाली आलेली असते. आणि मग तो अर्जुन धावत येतो आणि तिला सायली तुम्ही उठा, सायली उठा अशी हाक मारू लागतो. अर्जुनच्या आवाजाने सगळेजण बाहेर आलेले असतात. अचानक काय झालेलं आहे, सायलीच्या बाबतीत हे काय झालेलं आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. आणि अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता तिथे अश्विन येतो आणि सायलीचं डोकं अर्जुनच्या हातात असतं आणि त्याच्या हातामध्ये रक्त येतं. आणि ते बघून अश्विन म्हणतो की नाही, आत्ता आपल्याला ॲम्ब्युलन्स बोलवायला पाहिजे आणि सायली वहिनीला हॉस्पिटलला नेलं पाहिजे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नको, ॲम्ब्युलन्सला वेळ लागेल, आपण गाडीतून घेऊन जाऊया. आणि अश्विन सर्वजण धावपळ करतात. त्याचबरोबर कल्पना, प्रताप सर्वजण हॉस्पिटलला जातात. आणि सायलीची अवस्था ही खूपच क्रिटिकल असते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सायली शुद्धीवर आलेली नसते. अर्जुनचा जीव कासावीस होत असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि तो खूपच अगदी कासावीस झालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रिया त्याला म्हणते ती बेशुद्ध आहे, तिला काय झाले तर तू कशाला टेन्शन घेतो, असं पण तुझं कुठं प्रेम आहे. अर्जुन तिला म्हणतो की माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही, आणि तो खूपच चिडलेला असतो. इकडे सायलीला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. अश्विन येतो आणि इकडे अर्जुनला सांगू लागतो की दादा, वहिनीची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्याने सांगितलेलं असतं कदाचित वहिनी कोमामध्ये पण जाण्याची शक्यता आहे. जर आता पुढच्या 2 तासात जर वहिनी शुद्धीवर नाही आली तर आपल्यासाठी हे खूपच रिस्की असणार आहे. काहीही करून वहिनी शुद्धीवर येणं खूपच गरजेचं आहे, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. हे सगळं कसं झालं आहे, काय झालं आहे, कारण सायली तर रोज जिनावर खाली करत असते, पण अचानक अशी कोणती वेळ आली आहे आणि सायली खाली कशी पडली, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण त्याहीपेक्षा आत्ता सायली शुद्धीवर येणं हे खूप गरजेचं असतं. घरी प्रतिमा त्याचबरोबर पूर्णाजी असतात. प्रतिमाने देवाच्या पुढे तिने पूजा करत असते. देव पाण्यात ठेवलेले असतात पूर्णाजी प्रतिमाने. त्याचबरोबर रविराशी कासावीस झालेला असतो. विमल त्यांच्या मदतीला असते. अस्मिता पण खूपच टेन्शनमध्ये असते. इकडे सायलीवरती ट्रीटमेंट तर सुरू असते, पण ट्रीटमेंटला सायली काही रिस्पॉन्स देत नाही, कारण तिच्या मेंदूला इजा झालेली आहे. तिच्या शरीरावर कोणतीही जखम झालेली नाही, पण इंटरनल इंजुरी झाल्यामुळं सायलीला आता ही कंडिशन तिच्यावर आलेली असते. तर डॉक्टर म्हणतात की आता आपल्याला ऑपरेशनला घेतलं पाहिजे. आणि सायलीच्या डोक्यामध्ये ब्लड क्लॉटिंग झालेलं असतं आणि ते ब्लड क्लॉटिंग मेंदूमधलं जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत सायली काही शुद्धीवर येणार नाही, ही गोष्ट आता डॉक्टरांच्या लक्षात येते. आणि डॉक्टर सायलीचं क्रिटिकल हे जे ऑपरेशन आहे ते करण्यासाठी घेतात. ते अर्जुनला सही करायला सांगतात. अर्जुन मात्र घाबरत असतो. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा तू सही कर, कारण जोपर्यंत तू सही करणार नाही तोपर्यंत
वहिनीची जी अवस्था आहे ती बिकट असणार आहे आणि काहीही झालं तरी आपल्याला ही सर्जरी त्या वहिनीवरती करणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी वहिनी शुद्धीवर येण्यासाठी हे ऑपरेशन आपल्याला करावंच लागणार आहे. अर्जुन आता सही करतो आणि ऑपरेशननंतर काही तासांमध्ये ऑपरेशन सक्सेस होतं डॉक्टर सांगतात आणि काही तासांमध्ये सायली शुद्धीवर येते. अश्विन धावतच येतो आणि म्हणतो, आई, दादा, मम्मा, डॅड, सगळ्यांना तो बोलवतो आणि म्हणतो की सायली वहिनी शुद्धीवर आलेली आहे. त्याचवेळी कुसुम तिथं आलेली असते आणि प्रतिमा पण तिथं आलेली असते. तिलाही सायलीला भेटायचं असतं आणि आता सायली वहिनी शुद्धीवर आलेली आहे, आपण सगळ्यांनी तिला भेटायला गेलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. पण प्रतिमा म्हणते की पहिलं मी जाते. मग अर्जुन पण म्हणतो की हो प्रतिमा, त्या तू जा. मग प्रतिमा सायलीला भेटायला जाते. सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, सायलीचा हात हातात घेते आणि सायलीकडे पाहते. सायली शुद्धीवर आलेली असते आणि सायली प्रतिमाला सांगते की काळजी करू नका. प्रतिमाला पण खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता अर्जुन सायलीला भेटायला जातो आणि इकडे प्रियाचं हृदय मात्र अगदी धडधड धडधड करत असतं, कारण आपण जे काय करायला गेलेलो आहे ते आपल्याच अंगलट येत आहे या गोष्टीची भीती तिला वाटत असते. आणि त्याचबरोबर इकडे सायलीला भेटायला अर्जुन गेलेला आहे. अर्जुन सायलीला भेटतो आणि सायलीला म्हणतो की काय झालेलं सायली, तुम्ही जिन्यातून कसे पडला? आज काय तुम्ही पहिल्यांदा जिन्या उतरत नव्हता किंवा चढत नव्हता? अशी कोणती गोष्ट घडली? नक्की काय झालं? तेव्हा सायली म्हणते, हो अर्जुन सर, मी सांगते तुम्हाला सगळं, पण मला आधी सगळ्यांना भेटायचं आहे. आणि सायली अर्जुनला सांगते की सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना आत बोलवलं जातं. सगळेजण आत येतात तेव्हा सायलीला खूप छान वाटतं. सायली सगळ्यांना भेटत असते, बोलत असते. सायली सांगत असते की अर्जुन सर, त्या दिवशी बघा मी सगळ्यांच्या समोर प्रतिमा त्याला त्यांच्या रूममध्ये सोडलं, सगळ्यांशी बोलले आणि मग वरती येत होते तेव्हा प्रिया आपल्या रूमकडे येताना दिसली आणि मी प्रियाला म्हणत होते रात्रीचा 1 वाजलेला आहे, तू त्यांच्याशी बोलायसाठी चाललेली आहे, पण तू आत्ता जाऊ नको, तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, तू एवढ्या रात्री आमच्या रूममध्ये जायची काही गरज नाही. आणि मी प्रियाला काही जाऊ देत नव्हते म्हणून प्रियाने मला धक्का दिला आणि मी खाली पडलेली आहे हे पाहून ती पळून गेली. ती थांबली नाही, तिने मला वाचवलं नाही आणि जेव्हा सगळेजण गोळा झाले तेव्हा ती नाटक करत आलेली असावी असं अर्जुनच्या लक्षात येतं. आणि अर्जुन डॉक्टरांचेही आभार मानतो, कारण डॉक्टरांच्या या सगळ्या प्रयत्नांना यश आलेलं असतं. आणि इकडे सायली जेव्हा हे सांगत असते तेव्हा अर्जुनलाही धक्का बसलेला असतो, कारण त्यालाही कळलेलं असतं की हे सगळं प्रियानं केलेलं आहे आणि काही झालं तरी ह्या प्रियाची वाट तर लावलीच पाहिजे. आणि त्या क्षणी अर्जुन तिथे आलेल्या प्रियाला पकडतो आणि बाहेर खेचत घेऊन जातो. त्याचवेळी रविराज, त्याचबरोबर इकडे पूर्णाजी सर्वजण हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेले असतात आणि रविराजला तर धक्का बसतो. अर्जुन प्रियाला खेचत बाहेर घेऊन आलेला असतो आणि तो प्रियाला अगदी म्हणत असतो की तुला कळतंय का, आणि तिच्या खानदिशी कानाखाली वाजवतो. पूर्णाजी आणि रविराजला धक्का बसतो. ते दोघंही म्हणू लागतात की कळतंय का तुला अर्जुन, काय करतोस तू हे? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी काहीही चुकीचं करत नाही, मी योग्य तेच करत आहे, कारण आत्ताच सायलीनं सांगितलेलं आहे की सायलीला जिन्यातून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही प्रिया आहे आणि प्रियाने सायलीला जिन्यातून ढकललेलं आहे. ही गोष्ट अर्जुन जेव्हा सांगतो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि इकडे त्याचवेळी पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी पण प्रियाच्या कानाखाली वाजवते. आणि त्याचवेळी अर्जुन पोलिसांना बोलवतो आणि माझ्या बायकोच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुलीला तुम्ही घेऊन जावा, ह्या नालायक बाईला घेऊन जावा असं तो सांगतो आणि प्रियाला तो पोलिसांच्या ताब्यात देतो. प्रियाला आता पोलीस फरफटत घेऊन जातात आणि सायलीला इकडे काहीच माहिती नसतं, कारण फक्त अर्जुन बाहेर गेलेला आहे एवढंच सायलीला कळलेलं असतं. आणि सायलीला पण खूपच वाईट वाटत असतं, कारण प्रियाने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळं कुसुमताईला पण खूपच राग आलेला असतो. कुसुमताई ही खूपच चिडलेली असते. इकडे प्रियाची अवस्था तर बिकट झालेली असते, कारण पोलिसांनी तिला नेलेलं असतं आणि आता डायरेक्ट जेलमध्ये टाकलेलं असतं. फायनली अर्जुनने प्रियाला चांगलीच अद्दल घडवलेली आपल्याला पाहायला मिळते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.